अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे गुरुपौर्णिमा. तर सर्व माझ्या स्वामी भक्तांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण काय काय करायचं आहे त्याच्यात थोडक्यात माहिती आपण बघूया. दिवसभरातून तुम्ही हे उपाय कधीही करू शकता, पण आजच्या दिवस न अजिबात चुकू नका. कारण आपण म्हणतो ना, जितकी वेळ असते आणि त्यावेळेस आपण काही जरी काम केलं ना, आपल्याला त्याचं सेवेचं किंवा कोणत्याही पूजेचं आपल्याला त्याचं दुपटी तिपटीनं आपल्याला फळ मिळत असतं. त्याच्यामुळे आजचा दिवस ना फक्त शिष्यांसाठी असतो. म्हणजे शिष्य आपल्या गुरूंसाठी जे होईल ते करायचा प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळे जितकं तुम्ही करताल ना तितकं तुमचा गुरुबळ मजबूत होतो, गुरु तुमचा स्ट्रॉंग होत असतो आणि मग तुमच्या आयुष्याचं सोनं होत असतं. कोणतेही संकट दुःख तुमच्यावर कधीच येत नाही आणि आले तरी तुमचे गुरु तुम्हाला अलगद त्याच्यातून बाहेर काढत असतात. त्याच्यामुळे आजचा दिवस ना जितका होईल तितकं तुम्हाला गुरूंसाठी करायचा आहे. तर काय करायचं आहे तुम्हाला, आज सर्वप्रथम आज आहे पौर्णिमा. आता आज गुरुपौर्णिमा आहे, त्याचबरोबर आहे आषाढी पौर्णिमा. तर सर्व महिलांनी आपल्या कुलदेवीची जितकी होईल तितकी सेवा करायची आहे. सत्यनारायण पण आज सर्वांनी करायचा. ज्या महिला सत्यनारायण करत नाही त्यांनी आजपासून सुरुवात केली तरीही चालते. कारण सत्यनारायण ही अशी एक सेवा आहे जी माता लक्ष्मीची सगळ्यात प्रभावी सेवा आहे. कारण भगवान विष्णूंची सेवा केलेली माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे. आणि तुम्ही भगवान विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी अखंड तुमच्या घरामध्ये नांदत असते. स्थिर लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होत असते. कारण लक्ष्मी घरामध्ये आपल्या येते पण स्थिर कधीच राहत नाही. आणि स्थिर लक्ष्मी जिथे असते तिथे सदैव लक्ष्मीचा वास असतो तुमच्या घरामध्ये. मग कधीच पैशाची चंचल तुम्हाला भासत नाही. त्याच्यामुळे आपल्याला लक्ष्मी स्थिर हवी आहे, चंचल नकोय. त्याच्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण प्रत्येक महिलेकडून झालाच पाहिजे. सायंकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करायचं आहे. त्याच्यानंतर आज आहे पौर्णिमा. तर सर्वप्रथम तुमच्या मेन दरवाजावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं, स्वच्छ दरवाजा पुसून घ्यायचा, त्याची पूजा तुम्हाला करायची आहे. कारण आपल्या मेन दरवाजातूनच निगेटिव्हिटी पण घरात येत असते आणि पॉझिटिव्हिटी पण घरामधून येत असते तिथूनच. त्याच्यामुळे मेन दरवाजा तुमचा स्वच्छ पाहिजे. जर तुमच्या मेन दरवाजावर जाळी जळमट धूळ घाण असेल तर तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह ही 100% येणार. जर तुमचा स्वच्छ दरवाजा असेल, छान त्याची पूजा तुम्ही करत असताल तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते. म्हणजे त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि ह्या जर आपण लक्षात ठेवून जर आपण प्रत्येक वेळेस आपण करत राहिलो ना तर कधीच कोणतंच संकट तुमच्या घरामध्ये येणार नाही किंवा कधीच कोणतीच निगेटिव्हिटी तुमच्या घरामध्ये येणार नाही. त्याच्यानंतर मेन दरवाजावर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचं स्वास्तिक काढायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर एक हळदीचं बोट आणि एक कुंकवाचं बोट तुम्हाला ओढायचं आहे आणि त्याची पंचोपचार तुम्हाला पूजा करायची आहे. कारण हे स्वास्तिक म्हणजे एक मांगल्याचं प्रतीक असतं आणि आपल्या मेन दरवाजावर आपण जर काढलं तर आपल्या घराला कोणाची नजर लागत नाही. सेम स्वास्तिक तुम्हाला तुमच्या किचन वाट्यावर पण काढायचं आहे, म्हणजे भिंतीवर. तिथे काढल्यावर आपल्या अन्नपूर्ण मातेचं आपल्याला कायमस्वरूपी आपल्या किचनमध्ये वास्तव्य राहतं. अन्नधान्याची आपल्याला कधीच कमी पडत नाही. त्याच्यामुळे हे उपाय पण तुम्हाला करायचा आहे. तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक आहे, तर घरातल्या कुलस्त्रीने आपल्या कुलदेवीची सेवा कशी करायची आहे तर त्याची माहिती बघूया. बघा, आता कुलदेवीची सेवा आपल्या घरातल्या कुलस्त्रीनेच करावी, पुरुषांनी करू नये. पुरुषांनी आपल्या कुलदेवाची सेवा करावी. तर कुलदेवीचा जर तुमच्याकडे टाक नसेल तर देवीचा टाक आणून घ्या. कारण कुलदेवीचा आपल्याकडे टाकच असावा, मूर्ती नसू नये. तर टाक असेल तर त्याच्यावर पंचोपचार तुम्हाला अभिषेक करायचा आहे. पंचामृतीने करा, पाण्याने करा, आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करत करा किंवा ओम आय ब्रेम क्लीम चामुंडावीची या मंत्राचा जप करत करा. त्याच्यानंतर स्वच्छ टाक पुसून घेतला की त्याच्यावर एक वेळेस श्री सूक्त म्हणून तुम्हाला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे. कारण माता लक्ष्मीला आणि आपल्या कुलदेवीला ही सेवा ना सगळ्यात जास्त प्रिय असते. आपण जेव्हा तिच्यावर कुंकुमार्चन करतो, कुंकवाचा अभिषेक करतो, तो तिला खूप जास्त आवडतो. त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्हाला आज करायचं आहे. त्याच्यानंतर मग आपल्या आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. आज गुरुपौर्णिमा आहे, अर्थात स्वामींना आपण एकच प्रार्थना करायची आहे की जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत माझी साथ कधीच तुम्ही सोडू नका. सदैव माझ्या पाठीशी तुम्ही उभे राहा. जरी मी तुमच्यावर रागवलो, जरी मी तुमच्यावर रुसलो, तरी मला तुम्ही कधीच सोडून जाऊ नका. एकच वचन स्वामींना द्यायचं आहे. कारण आज आपले गुरूंसाठी आपल्याला जितकं होईल तितकं करायचं आहे. कारण आजचा दिवस फक्त शिष्यांसाठी असतो. शिष्य आपल्या गुरूंसाठी जितकं करतो ना तितकंच आपलं गुरुबळ मजबूत होत असतं आणि गुरूंचं पाठबळ आपलं कायम आपल्या सोबत राहत असतं. पण गुरुबळ स्ट्रॉंग कसं व्हायचं, गुरुसाठी काय करायचं? आता बघा, गुरुंसाठी आपण काय करू शकतो तर गुरुंशी निगडीत म्हणजे पिवळा रंग असतो. तर तुम्ही महाराजांना पिवळ्या कलरची मिठाई, पिवळ्या कलरची फुलं, पिवळ्या कलरचे वस्त्र तुम्ही गरिबांना दान करू शकता. पिवळ्या कलरचं अन्न दान करू शकता.
पिवळ्या कलरच्या ज्या काही वस्तू आहेत स्वामींशी निगडीत त्या तुम्ही स्वामींना देऊ शकता. त्याच्यानंतर आपण स्वतः पण पिवळ्या कलरचंच वस्त्र परिधान करायचं. आंघोळ करते वेळेस पिवळ्या कलरचं थोडंसं हळद टाकायची आंघोळ करते वेळेस, कारण पिवळा कलर हा गुरूंशी निगडीत असतो आणि पिवळ्या कलरचं आपण जे काही वस्तू कपडे वगैरे दान धर्म करतो तर याने काय होतं, आपला गुरुबळ मजबूत होत असतो. त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्हाला आज करायचं आहे. बघा आजचा दिवस खरंच ना खूप जास्त महत्त्वाचा आहे. तो जितकं होईल तितकं तुम्ही तुमच्या गुरूंसाठी आज करा. भले तुमचे स्वामी समर्थ महाराज किंवा दुसरे इतर कोणते गुरु असतील, प्रत्येकासाठी आजचा दिवस महत्त्वाचाच आहे. त्याच्यामुळे जितकं होईल तितकं तुम्ही करायचा प्रयत्न करा. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.